उबर केलेला आहे ऑन. हो 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 लवकर हो. झालं, उबर झालेला आहे ऑन. आता रॅपिडो पण ऑन केलेला आहे. मी आहे आता तलावपालीला नेहमीप्रमाणे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला नेहमीप्रमाणे. आत्ताच इथे आलो आहे मी. आता वाजल्यात 6:53 झाल्यात आणि इथे आलो आहे. तर आत्ताच उबर आणि रॅपिडो मी ऑन केलं, तुम्ही बघितलं. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो. आज आहे शुक्रवार. आजची तारीख आहे 24 जुलै 2026. आज शुक्रवार आहे आणि मी आता इथे थांबलो आहे. बघूयात इथून आपल्याला कशा ट्रिप मिळणार, आजचा दिवस कसा जातो, काय काय होणार आहे आजच्या दिवशी आपल्यासोबत, आपण कुठे कुठे जाणार आहोत, रिक्षा आपली कुठे घेऊन जाणार आहे, ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी मित्रांनो तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हाईप पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकली की सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन होऊन जाईल. फक्त तुम्हाला, बाकीच्यांना पण जाते पण सगळ्यात अगोदर जे असे बेल आयकॉन दाबतात ना त्यांना येते, त्याच्यासाठी. तर चला बघा व्हिडिओ आता. तर मित्रांनो, खूप वेळ वाट पाहिल्यानंतर आत्ता मला कापूरवाडीची ट्रिप भेटले उबरवर. त्यांनाच आता पिक करायला जातो आहे. इथे आपला स्टेडियमच्या इथे. तर तिथून आता त्यांना पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. आज पाऊस आहे, सकाळपासून पडतो आहे, म्हणजे आता थोडासा थांबला आहे. आणि हे बघा, मुलुंडीची ट्रिप वाजते रॅपिडोवरती. आपण आता घ्यायची नाही, आपल्याला जायचं आहे कापूरवाडीला. चला. तर मित्रांनो, मी आलो आहे आत्ताच कापूरवाडीला. इथे आपला कुठे आहे माहीत आहे का, विजय सेल्सच्या समोर आहे, अपोजिट साईडचा. तर मी तुम्हाला ना उबरची करामत दाखवतो. बरेच दिवस झाले, म्हणजे 2-3 आठवडे झाले. उबरला काय झालं आहे काय माहिती, कोणता नशा करतो मला पण कळत नाही आहे. बरेच जणांना असेच प्रॉब्लेम होते. आता काल मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकला ना याबद्दल, तर बरेच जणांना हा प्रॉब्लेम होतो आहे, म्हणजे त्यांच्यासोबत पण हे होतं आहे. तुम्हाला दाखवतो मी ते. कुठेतरी गाडी साईडला लावतो आणि दाखवतो काय झालं आहे काय माहिती. मी त्याचे स्क्रीनशॉट काढल्यात. तीन ट्रीपबद्दल आहे हे. तर त्या ट्रिपचे मी स्क्रीनशॉट काढलेत. 2 का 3 ट्रिपचे स्क्रीनशॉट काढले मी. तुम्हाला दाखवतो मी आता. मग कुठेतरी साईडला लावू दे मला, मग दाखवतो. मग अगोदर तर या रॅपिडोला बंद करू दे, तो सारखा वाजत राहील. स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, रुनवालमधून पिकअप आहे बालकुम. मी उभा आहे आता कापूरवाडीला विद्यापीठच्या इथे. समोर ना हे आहे आपला काय बोलतात, विजय सेल्स आहे, त्याच्या समोर उभा आहे मी. म्हणजे सिनेमॅक्स हे आहे ना मॉल, तिथे उभा आहे. तर तिकडे आहे आणि मला पिकअप बघा कुठला आला आहे, बालकुमचा. 5.4 किलोमीटरवरनं पिकअप आहे. आता हा पण बघा 2.9 किलोमीटर, आत्ता जस्ट वाजली. 2.9 किलोमीटरवरनं पिकअप आहे. तिथून मला म्हणजे ढोकालीवरनं पिकअप आहे आणि 2 किलोमीटर मला सोडायचं आहे त्यांना झेवियर्सला स्कूलला. तर 63 रुपये आहेत. आणि इथे बघा मी स्क्रीनशॉट मारलेले आहेत. रिगल प्लाझा भवानीनगरला सोडायचं आहे. 3.8 किलोमीटरला सोडायचं आहे. 5.4 किलोमीटर जाऊन पिकअप करून हा एक आहे. 8.4 किलोमीटरचा पिकअप
म्हणजे जवळजवळ 8.5 किलोमीटरचा पिकअप. सिनी स्क्वेअर टॉवर, पुराणिक विला, कशेली, म्हणजे माझ्या गावातनं पिकअप आहे. मी आता उभा आहे कापूरबावडीला, घोडबंदर रोडला, आणि मला गावातनं जाऊन पिक करायचं आहे. असा पिकअप आला आहे. तर मला त्यांना सोडायचं कुठे आहे, आपला इथे ऐरोलीला माइंड स्पेसला. तो 10 किलोमीटर त्यांना मला सोडायचं आहे तिथून, आणि आहेत किती 176 रुपये. तर हे बघा, हा आता जवळचा पिकअप आलेला आहे. त्यामुळे जरा मी तुम्हाला दाखवतो अगोदर. हा एक आहे 5.9चा किलोमीटर आहे, बघू शकता. म्हणजे जवळजवळ 6 किलोमीटर, आणि 23 किलोमीटर जायचं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशन, आणि 357 रुपये. तर हल्ली ना मित्रांनो, मी आता हे जे स्क्रीनशॉट दाखवतोय ना, हे आता इथे पोचता मला या ट्रिप वाजल्या 3. त्याचे मी पटापट स्क्रीनशॉट काढून म्हटलं तुम्हाला दाखवू. हा प्रॉब्लेम, असा प्रॉब्लेम होतोय. काय माहिती काय झालं उबरचं. काही जण बोलत आहेत की ॲप अपडेट करा किंवा गुगल मॅप अपडेट करा, पण सगळं करून झालेलं आहे, सगळं अप टू डेट आहे, तरीसुद्धा हा प्रॉब्लेम होता. आणि हा प्रॉब्लेम मलाच होत नाही आहे. काल मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला ना, मला त्याच्यावरती कमेंट पण बऱ्याच जणांच्या आल्या की असा प्रॉब्लेम येतो. आता हा बघा, हा पण 2.5 किलोमीटर मला पिकअप आहे, आणि 2 किलोमीटर सोडायचं आहे, 67 रुपये. तर असे पिकअप येतात मित्रांनो हल्ली. काय माहिती काय प्रॉब्लेम चालू आहे उबरचा. जर उबरवाले बघत असतील तर प्रॉब्लेम सॉल्व करा हा, कारण जास्त करून ट्रिप तर याच वाजतात. आता हा पण बघाल, चांदिवलीची ट्रिप वाजते, 3 किलोमीटरचा पिकअप आहे, आणि 19 किलोमीटर सोडायचं आहे. म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर सोडायचं आहे, 19.7. आता दुसरी कुठली तरी वाजत असेल, ती पण तुम्हाला दाखवतो. आता ही तर समजा स्टेशनची आहे, 1 किलोमीटरच्या आतला पिकअप आहे. जास्त करून ना तर असेच लांबचेच पिकअप येतात. 8 ना, मला तर सगळ्यात जास्त पिकअप 12 किलोमीटरचा आला आहे. 12 किलोमीटर जाऊन पिक करायचं आहे, आणि 2 किलोमीटर सोडायचं. असे पिकअप येतात उबरवरती. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला पण जर येत असतील तर कमेंट करून सांगा. अजून काही अनुभव येत असेल उबरबद्दल तर सांगा कमेंट करून. बाकी काय नाही आहे, हेच दाखवायचं होतं तुम्हाला. खूप म्हणजे जास्त करून याच ट्रिप असतात त्याच्यामुळे. तर चला, आता इथे आलो कापूरवाडीला. मी पॅसेंजरला सोडलं, पहिली ट्रिप सोडली आजच्या दिवसातली. आता रॅपिडो पण चालू करतो. तर बघूया. ते बघा, 4.7 किलोमीटरचा पिकअप, हायलँड रेसिडेन्सी. काय बोलणार आता. असं चला, हे चालूच राहणार आहे जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व नाही होत, तोपर्यंत हे चालूच राहणार आहे. तर हा माइंड स्पेस, तर चला भेटूयात पुढे. तर मित्रांनो, गॅस केला आहे फुल. 283चा गॅस बसलेला आहे, आणि आता इथून निघतो बाहेर रस्त्यावर. काय माहिती इथे ट्रॅफिक करून पूर्ण. चला, 283चा गॅस बसलेला आहे. आता आपण इथे कुठेतरी थांबूयात. इथे साईडला थांबतो. मुलुंड ठाणे करत उबरवरती मी किती घेतलेले आहेत, 2-3 ट्रिप घेतल्यात उबरवरती. घेतल्यात 4 ट्रिप घेतलेल्या आहेत उबरवर, फक्त उबरवर. रॅपिडोवर एक पण नाही घेतली अजून. बघूयात, 9:15 झाल्यात आता.
रॅपिडो पण ऑन केला, उबर पण पुन्हा ऑन केला. आता 9:15 वाजल्यात आणि मी आहे कापूरवाडीला. वागले त्याची ट्रिप वाजते, आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. तर कापूरवाडीला आहे, बघूयात वर्सोवा वगैरे वाजतायत ट्रिप. चला तर मग पुढे बघूयात आता. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आता तलावपालीला आणि आता मी तुम्हाला सांगतो आज उबरवर, रॅपिडोवर, मीटरवर वगैरे कसं काय झालेलं आहे. तर सगळ्यात अगोदर उबरचं दाखवतो, कारण आज उबरवरच ट्रिप घेतलेली आहे. ते बघा, 1015 उबरवरती 9 ट्रिप आणि रॅपिडोवर मित्रांनो 209 रुपये. एकच ट्रिप घेतलेली आहे रॅपिडोवर मी. हे बघा, एकच ट्रिप घेतलेली आहे, 209 रुपये भेटलेले आहेत, म्हणजे 204. आणि मीटरवर मित्रांनो मी मगाशी खोपटला होतो, तिथून स्टेशनला मला एक ट्रिप भेटली स्टेशनला यायला, तर ते 34 रुपये झाले मीटरवर. तर असे झालेले आहेत आज. आणि व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल उबरवरती कसे लांबचे पिकअप येतात, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, काय आयडिया नाही आहे, म्हणजे कळत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल काय कारण आहे याच्या मागचं, तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल आणि बाकीच्यांना पण कळेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला, मला काल एकाने कमेंट केली होती, काल म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये, की ही जी मी ही स्क्रीन समोर लावली होती, तर हे काय आहे ते मला विचारलं होतं एकाने. तर मला तेच सांगायचं आहे, ही स्क्रीन प्लस पॉवर बँक आहे, म्हणजे बॅटरी आहे. याच्याने आपल्याला म्हणजे मला ना कॅमेराचा अँगल कसा घ्यायचा आहे ते वगैरे चेक करता येतं, की हा असा कॅमेरा ठेवला तर कसं दिसतं आहे त्याच्यात, ते वगैरे याच्यात बघता येतं. प्लस हा कॅमेरा आहे जो याला लावला ना की चार्ज होतो, म्हणजे बॅटरी पण आहे, पॉवर बँक बोलतात ना ते पण आहे, म्हणजे जो कॅमेरा याला लावला की चार्जिंग होतो, असा विषय आहे. तर 2 कामं आहेत याची, बाकी बरीचशी कामं आहेत, पण ही तुम्हाला बेसिक कामं सांगतो आहे मी याची. तर असा हा कॅमेरा आहे DJIचा ॲक्शन आहे, DJIचा ऑस्मो नॅनो. तर हेच सांगायचं होतं, काल एकाने कमेंट केली होती, कमेंटमध्ये एवढं सांगता नाहीत म्हणून म्हटलं व्हिडिओमध्ये सांगू. तर असा विषय आहे. हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.